ग्लास रिकामा आहे रिकामा आहे रिकामा आहे, मग भरलाच नाही का? अर्धा भरलेला आहे, त्याकडे पण आपल्याला पाहावं लागेल. कुठं चालणार आहे? न सुद्धा रिकामात जर पाहत गेलो तर तिथं काही फलश्रुतीच नाही. मग अनेकांची फक्त दोषच घ्यायचे. कखाई अशी पुढती पुढती दोषीच आठवते. एखाद्या माणसाचा गुण असतो, त्याला तुम्ही आग्रा पाहिला ना, तो म्हण ती पलीकडून नाली आहे, काय घाण वास येत होता, काय आग्रा. देवाचे गुण दिसत नाही, देवाचे सुद्धा. अशा माणसाला तो शिशुपाळ काय म्हणतो? एक म्हातारा बगळा होता, तो मारला म्हणे बकासूर मारला. एक म्हातारा कावळा होता, तो मारला म्हणे कागासूर मारला. कोणी? गोपाल कृष्ण भगवंताने. अरे म्हणून न सुद्धा दोष पाहणे ही एक वृत्ती आहे. हा एक कखाई नावाचा दोष आहे. कखाई अशी पुढती पुढती दोषच आठवते. आणि म्हणून गुण सुद्धा पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून निळभट्ट भंडारे कार्य कसे व्यक्ती होऊन गेलेली आहे. सकाळी सकाळी आपली स्नानाची वगैरे तयारी झाली, समोर व्यासपीठ ठेवलेलं आहे, ग्रंथ ठेवलेला आहे, सनातन धर्माचे आहे. आणि म्हणून ग्रंथ उचकत होते, पाहत होते जी जीवनमुक्ताची लक्षणं शोधायची त्यांना ते सापडतच नव्हते. भगवान श्री चक्रधर स्वामी त्यांच्या घरी भिक्षेला गेले आणि भगवान श्री चक्रधर स्वामींनी बघितलं हा माणूस परेशान झाला, याला तो अर्थ सापडत नाही. आणि म्हणून ते म्हणतात, भटो मागील फांकी पहा, मागच्या पानावर पहा. मागच्या पानावर बघितला, जे पाहिजे होतं ते सापडलं. हे जीवनमुक्ताचे लक्षण. देहीच विदेही भोगू दशा, ते जीवनमुक्ताचे लक्षण त्या ठिकाणी बघितले. आणि मग हे सांगितलं कोणी आपल्याला? त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. जे लक्षण इथं ग्रंथामध्ये आहे तेच त्यांच्या चेहऱ्यावर, जीवनमुक्ताचे लक्षण आहे त्यांच्या चेहऱ्यावर. कान्हार देवराजा समोर अपार द्रव्याचा ढीग टाकतो चक्रधर स्वामींच्या. काही नाही, त्यांनी मातीकडे बघितलं, बोलत नव्हते त्यावेळेला, मौन्य अवस्था होती. मातीकडे बघितलं, लोणारची घटना आहे, आणि त्या ढिगाकडे बघितलं. त्यावेळेला तो राजा म्हणतो, अरे हे महात्मे हे विरक्त आहेत, यांना चंदन तैसा चिखल, अन्न तैशी माती, सोनं काय आणि माती काय यांना सारखंच वाटलं. हे जीवनमुक्ताचे लक्षण आहे. तुकाराम महाराजांकडे जेव्हा ते ताट भरून नेण्यात आलं सोन्या चांदीचं, त्यांनी ते नाही घेतलं. हे जीवनमुक्ताचे लक्षण आहे. आणि म्हणून निळभट्ट भंडारेकरांनी निरखून बघितला, जे लक्षण इथे आहेत तेच त्यांच्या चेहऱ्यावर आहे. आणि त्याच ठिकाणी प्रचिती आली. ज्ञात म्हणजे ज्ञानवान आहेत, प्रचिती आली पाहिजे ना, कारण प्रचिती आल्याशिवाय कोणीच कोणाच्या जवळ जात नाही. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये त्या ज्ञानाचं वर्णन आलेलं आहे.
त्याच्यानंतर हे ज्ञानवान आहेत, हे ज्ञानी आहेत आणि आप्त हे आपले स्वकीय आहेत, आपले हितक्ष आहेत, अशी श्रद्धा बसली. त्यांनी भिक्षा घेतली, यांच्या घरच्यांनी निघाले पुढे. तर हे भंडारेकार, भंडाऱ्याचे अपार संपत्ती आहे घरी. कधी कधी लोक असं समजतात की जी भक्ती करतात ते सर्व भिकारीच असतात. नाही. नाशिकला मेळावा झाला मानवा संप्रदायाचा आणि देवेंद्र फडणवीस मानवा संप्रदायाचा झेंडा हातामध्ये घेतो आणि स्टेज संचलन करा थोडा रागावले. तुम्ही फक्त 3 आमदार मानवा संप्रदायाचे उपदेशी सांगितले, माझं नाव का नाही घेतलं त्यामध्ये? चिडले स्टेज संचलन करणाऱ्यावर. हे जे भक्ती मार्गाला लागलेले माणसं आहेत, आम्ही लहानपणापासून मानवा संप्रदायाचं आचरण बघितलेलं आहे, मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं. आणि असं म्हणा की मुख्यमंत्री सुद्धा मानवा संप्रदायाचाच आहे असं तो माणूस म्हणतो, मग तो भिकारी आहे. भक्ती मार्ग आचरणाऱ्या माणसांकडे आज लोकांची दृष्टी कशी झाली? अशीच तर झाली. ती शोकांतिका आहे महाराष्ट्राची. तेच मी सांगत होतो. महाराष्ट्रामध्ये अनेक अवतार होऊन गेले, ईश्वर अवतार होऊन गेले, अनेक महापुरुष होऊन गेले, अनेक संत महात्मे होऊन गेले, आणि सगळ्यात येडपटपणा महाराष्ट्राच्याच लोकांचा आहे. कोणी जर भजन म्हणत असेल तर चांगलं नाही का? वातावरण शुद्ध होतं. भज गोविंद गोविंद गोपाला, वातावरण शुद्ध होतं, पुढच्यांना काही चांगले इच्छा सुचतील, समाजावर त्याचा चांगला परिणाम होईल. तर त्यांना काय काम, रातभर टाळा कुटीत बसते. आणि म्हणून जे भक्ती मार्गामध्ये येतात ते आपल्या आत्म्याच्या कल्याणासाठी येतात. त्यांना फक्त या जन्माचाच विचार नाही, मेल्यानंतर सुद्धा त्यांना पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम गोविंदम भज मूढमती. त्या गोविंदाच्या धामाला पोहोचायचं आहे. ती सुरुवात इथून आहे. कारण नवविधा भक्तीमध्ये हे भक्तीचे अंग आहे. कीर्तन ही एक भक्ती आहे. श्रवण तुम्ही ऐकता, कोणी सांगावं ती एक भक्ती आहे. कोणी ऐकावं धर्म ती एक भक्ती आहे. भजन, अर्चन, पूजा करणं, षोडशोपचारी पूजा या ग्रंथामध्ये ही 16 प्रकारे पूजा आहे. देव जर आपल्या घरी आले 16 प्रकारे पूजा करा. संत आपल्या घरी आले 16 प्रकारे पूजा करा. आणि मग हे आपल्या आत्म्याच्या कल्याणाचे मार्ग आहे. नवविधा भक्तीची सांगितलेली आहे ती अशीच आहे. त्यासाठी आरती करावं लागेल, पारायण करावं लागेल, भजन करावं लागेल. अनेक अनेक अंगांनी आपल्याला देवाची भक्ती करावी लागेल. कारण त्या आनंदाचं साम्राज्य आपल्याला पाहिजे, जो आनंद देवाकडे आहे. आणि देव सुद्धा त्यामध्ये भेदभाव करीत नाही. जो आनंद स्वतः घेतात तोच आनंद या भक्ताला देतात. त्यामध्ये भेदभाव करत नाही. आणि म्हणून जोपर्यंत अभ्यास होत नाही तोपर्यंत अज्ञान सुटत नाही, संसारही सुटत नाही. आता त्यांचा अभ्यास झाला म्हणून 3ऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं ब्रह्मविद्येविना ब्रह्मविद्या विना Adana
भंडारेकर देवांच्या पाठीमागे जायला लागले. पत्नीने आवाज दिला, अहो थांबा, पाणी टाकलं होतं गंगाळामध्ये. गंगाळ भर जळाने संकल्प सोडला. आणि म्हणून भंडारेकर म्हणतात, आतापर्यंत आम्ही तुमचे होतो, आता आम्ही ज्यांचे आहोत त्यांच्या सोबत निघालो. तेवढ्या एका शब्दाने बाई थांबली. आज्ञाधारक होती, चालले आपल्या आत्मकल्याणासाठी, जाऊ दे. मग देवासोबत निघून गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये थोडा थोडा अपरितोष असा येत होता की एवढी संपत्ती घरी आणि मी थोडंही काही आणलं नाही, देवाच्या सेवेला लावलं नाही. गावोगावी जायचं, भिक्षा मागून आणायची, देवाला खाऊ घालायची, मग आपण खायची, असं दिनक्रम सुरू आहे. पण मनामध्ये असं राहून गेलं की आपण देवाची पूजा केलीच नाही. मग इच्छा तेथे मार्ग, असं म्हणतात ना, इच्छा तेथे मार्ग. किंवा आपल्याच्यानं ते चांगलं काम करणं होऊ का न होऊ, पण किमान ती आशा तर आपण केली पाहिजे की आपण त्या दिंडीमध्ये जाऊ किंवा आपण त्या पदयात्रेमध्ये जाऊ, आपण त्या देवाला जाऊ. आशा करायला काय, चांगली चांगली कामना केली पाहिजे ना. आपण अमुक एक कार्य करू, आपण एक अमुक दान देऊ, इच्छा करायला काय हरकत आहे. इच्छा असेल तर ती ईश्वर पुरवित असतात. मग भंडारेकरांची इच्छा आहे की एवढी अपार संपत्ती घरी, पण मी देवाच्या ठिकाणी माझं काहीच नाही, काही पूजा मी करू शकलो नाही. मग आळसपूरला गेल्यानंतर देवाने त्यांना सांगितलं, तुम्ही या मंदिरामध्ये बसा. ठीक आहे. कोणी आलं आणि त्यांनी जर तुम्हाला काही म्हटलं तर ते ऐका तुम्ही. तर त्या मंदिरामध्ये, निर्वाणेश्वराच्या मंदिरामध्ये धनाईसा राणी आली राजाची दर्शनासाठी, आणि तिने यांना, या भंडारेकरांना बघितलं. यती मुनी संन्याशी, तिच्या मनामध्ये असा भाव तयार झाला की आपण यांना आपल्या महालामध्ये नेलं पाहिजे आणि यांची अनेक अनेक रत्नांनी पूजा केली पाहिजे. ज्ञान पूज्य, ज्ञान हे पूजनीय असतं. ज्या ठिकाणी ज्ञान आहे त्यांचीच पूजा होते. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम मिह विद्यते. ज्ञानासारखी पवित्र वस्तू दुनियात दुसरी कोणतीच नाही. आणि म्हणून राणीने त्यांना आमंत्रण दिलं, ब्राह्मणो आमच्या घरी चला. आता देवाने सांगून ठेवलं होतं, ऐकायचं. घरी नेलं, मोठ्या आसनावर बसवलं, मोठ्या सेविका दासी सोबत आहेत, हाताखाली आहेत, आणि तिने एवढं मोठं ताट भरून आणलं. रत्नाचं ताट भरलेलं, सोनं चांदी सर्व त्या ठिकाणी धातू आहेत. त्यावेळेला भंडारेकर म्हणतात, आमची पूजा करू नका, आमचे गुरु महाराज आहेत त्यांची पूजा करा. तुम्हाला गुरु महाराज पण आहे का? म्हणे हो. म्हणे मग त्यांना आणा बोलून. मग त्या ठिकाणी देवाला भंडारेकरांनी बोलावून नेलं. मग देवाला बसवलं सिंहासनावर आणि देवाची पूजा केली. एक एक अलंकार काढून भंडारेकराच्या हातामध्ये देत होती धनाईसा राणी. आणि तो एक एक अलंकार गळ्यातला असेल तर गळ्यामध्ये अशी भगवान श्री चक्रधर स्वामींची त्या ठिकाणी षोडशोपचारी पूजा संपन्न झाली. मग पुन्हा तिच्या मनातला मानस बाकीच राहिला. त्यांच्या गुरुची केली पण यांची नाही केली. पुन्हा तिने एक ताट भरून आणलं. आता म्हणे मला तुमची पूजा करू द्या. त्यावेळेस ते म्हणतात, माझ्या हातामध्ये द्या, माझ्या अंगावर नका अलंकार चढू, माझ्या हातामध्ये द्या. आणि मग ते ताट भंडारेकराच्या हातामध्ये दिलं. त्यांनी घेतलं. आता त्यांचं झालं. आणि मग आता ते देवाला म्हणतात, आता ते तिने मला दिलं हे माझं झालं, आता हे अलंकार मला तुमच्या ठिकाणी अर्पण करायचे आहे.
देव म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मग ते पण अलंकार सर्व चढवून दिले. एवढा ढीग झाला अलंकारांचा. पण त्यांच्या मनात समाधानी झाली ना, की माझ्या हातून पूजा झाली. आता ते देहीचं विदेही भोगू अशा ते दोन्ही पूजेचं सर्व नित्य वेळ